हाय, 2 दिवस झाले इथेच ऋषिकेशमध्ये थांबून घेतले आम्ही रजिस्ट्रेशन झालं नसल्यामुळे 2 दिवसानंतर बाहेर पडलो आज हरिद्वारला जायला. पण सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत कारण अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आमचं. काय माहिती केदारनाथचं दर्शन होतं आहे का नाही होत. आपण ग्रुपमधल्या लोकांना विचारूया काय वाटते त्यांना. काय वाटते मावशी तुम्हाला रजिस्ट्रेशनबद्दल? खूप मनाला वाईट वाटतंय. एका दिवस लाईनीमध्ये लोकांनी ढकलून हैराण केलं, पण झालंच नाही काय काम. आता कंटाळलो आहे इथं, रजिस्ट्रेशन होत नाही. काल आम्ही मोर्चा पण काढला तिथं, तर पोलीसवाले आम्हाला धरून मारतात. आम्हालाच धरून मारतात. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांच्याशी बोला. आमचं जरी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तरी आम्ही आमच्या मैत्रिणीला सोडून जाऊ शकत नाही. त्यांच्यामुळं जेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशन होईल ना तेव्हाच आम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथ 4 धाम असे करू, अशीच आमची इच्छा आहे. मेरे को दे दे बाबा. आमचंही रजिस्ट्रेशन झालंय, पण आम्ही सर्वांसाठी थांबलेलो आहे कारण आम्हाला एन्जॉय करत जायचे, मजा करत जायचे. त्याच्यामुळे आम्ही केदारनाथला सोबतच जायला. आता सध्या आम्ही हरिद्वार चाय टपरीवर आहे, चाय टपरीवर. ओके, आता चाललोय आम्ही हरिद्वारला. दर्शन घेऊ, कोण बघू देगा पुढचं रजिस्ट्रेशनचं काय कसं ते दुपारपर्यंत होईल असं सांगण्यात आलेलं आहे आम्हाला. बट बघू. बाय.